सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला स्वदेशी मालाविषयी माहिती सांगणार आहे व आपल्या भारताच्या शौर्याविषयी पण सांगणार आहे। हे तुम्ही शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती। आजच्या काळात आपण परदेशी वस्तूवर जास्त अवलंबून राहतो। म्हणजे कसं, आपण त्याचा जास्त उपयोग करतो, आपण त्याच्यावर जास्त वापर करतो, आपण त्याची जास्त माहिती घेतो। पण हे केल्याने त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था मोठी होते, पण हे केल्याने आपल्या देशाला काही फायदा होत नाही। तर ते कसं, मी तुम्हाला सांगतो। एखादी वस्तू कोणत्या राष्ट्राची आहे हे ओळखायचं तुम्हाला जर असेल तर एक सोप्या भाषेत सांगतो। MEDIN मेड इन या संकल्पनेपुढे ज्या राष्ट्राचे नाव असते त्या राष्ट्राची ती वस्तू असते। उदाहरणार्थ मेड इन अमेरिका, मेड इन चायना, मेड इन जपान, मेड इन श्रीलंका इत्यादी इत्यादी। तर पण आपल्याला आपल्या भारताची अर्थव्यवस्था जर मोठी करायची असेल तर आपल्या मेड इन इंडिया, आपल्या भारताची संस्था मेड इन इंडिया ही आपल्याला वापरायला लागेल। त्यासाठी मी हा प्रयोग आणलेला आहे। तर याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंधूर म्हणजे एखाद्या राष्ट्राने आपल्यावर हल्ला केला होता, त्यामध्ये आपण स्वदेशी तंत्रज्ञान वापरून, आपलं साहित्य वापरून, आपली भांडवल वापरून त्यावर मात करून शत्रूला पराजित केले। म्हणजे काय झाले, भारताच्या वैज्ञानिकांनी दाखवून दिले की भारत हा जगाला हरवण्याची ताकद ठेवतो। म्हणजे जगाला हरवण्याची ताकद ठेवण्यात इतका आपल्यामध्ये ती चिंगारी आहे। मी हा प्रयोग आणलेला आहे। यामध्ये बॅटरी, बटन, इंजेक्शन अजून जे काही लागलेलं आहे ते फक्त स्वदेशी साहित्य आहे, म्हणजे दुसऱ्या देशाचं एकही साहित्य नाही। म्हणजे जर आपल्याला आपल्या भारत देशाचा विकास करायचा असेल तर असे प्रयोग आपल्याला सादर करणे आवश्यक आहे। उदाहरण तुम्हाला सांगतो, जपानमधील 10-12 वर्षाची मुले स्मार्ट वॉच बनवतात। 10-15 वर्षाची मुलेही स्मार्ट वॉच बनवतात। म्हणजे ते त्यांच्या देशाचा इतका विकास करतात। आणि आपल्याला हा प्रोजेक्ट, म्हणजे असे किती पण तुम्ही प्रोजेक्ट आणू शकता। तर इथे धनाला लावलेले आहे आणि तृणाला लावले। तर हे बटन सुरू केल्याने लाइटिंग लागते आणि हे इंजेक्शन हे असं इथे दाबल्यावर हे असं प्रेस केल्यावर असं वर जाते। संकल्पना त्याच्यावर अवलंबून आहे। तर आपण बनवूया आपल्या भारत देशाला प्रगतशील, विकसित। तर तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करायचा आहे। व स्वदेशी म्हणजे काय? स्वदेशी म्हणजे एक वस्तू नाही, तर एक नवीन प्रकारची ओळख आहे। त्यामध्ये देशभाव, देशप्रेम, अस्तित्व असे याचा समावेश होतो। माझ्या शाळेचं नाव कैलासराव किसनराव गोरंट्याल माध्यमिक विद्यालय पाचनगाव। माझी शाळा ही ग्रामीण शाळा आहे। माझ्या मुख्याध्यापकाचं नाव कैलास जाधव आहे आणि आमच्या विज्ञानच्या सरचे नाव श्री पोफळे सर आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद।